प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आम्ही डोर ऑफ होप फेलोशिप आशिषचा द्वार सहभागिता या चर्चमधून सर्व मंडळीला, आमचे सर्व जे नातेवाईक आहेत, फेसबुकमधील जे मित्र आहेत, आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. शालोम आणि जय येशू असं आम्ही म्हणतो. देवाला धन्यवाद देतो की प्रभूनं या प्रभूच्या वारी त्याच्या मंदिरामध्ये येऊन देवाचं वचन गाजवण्याची ही उत्तम संधी आम्हाला दिलेली आहे. आम्ही दोघ जण देवाला आभार मानतो आणि विशेष करून आज कमल माझ्याबरोबर आहे. मी तिला विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये ती तिचं जीवनामध्ये जे मागील आठवड्यामध्ये घडलं त्याबद्दल ती साक्ष सांगेल आणि मग पुढे आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाऊया. कमल. Praise the Lord. देवाच्या नावाला मी धन्यवाद देते की देव खरंच खूप चांगला आहे. Amen. देवापाने आम्हाला उत्तम आरोग्य दिलं. गेल्या रविवारी आम्ही सह्याद्री हॉस्पिटल कोविड वॉर्डमधून देवाची साक्ष आणि देवाचं वचन सांगितलं आणि ह्या रविवारी आजच्या ह्या प्रभूच्या वारी परमेश्वराने त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याची साक्ष सांगण्याची सुंदर संधी आम्हाला तू दिलीस, म्हणून मी देवाचे मनापासून उपकार मानते. आमच्या लेकरांचे, मंडळीचे, लीडर्स, मेंटरी जे आम्हाला आमचे लीडर्स आहेत, सर्वांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली. मंडळीचे देखील आभार मानते. मंडळीने प्रार्थना देखील केली आणि जेवणाचे देखील उत्तम सोय आमच्यासाठी केली. आम्हाला जेवण देखील पुरवलं. मी देवाचे मनापासून आभार मानते की आमच्या जीवनामध्ये असे चांगले लोक देवबापाने दिले. देवबापाचे मनापासून आभार मानते. देवाच्या नावाला धन्यवाद देते आणि इथून पुढची वेळ मी पास्टरांकडे देते. थँक्यू कमल, थँक्यू. खरोखरी उत्तम आनंदाची गोष्ट आहे की त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याच्या शरीराची, प्रभूच्या मेंढराची काळजी घेणं. कमलने सांगितल्याप्रमाणे आम्हाला मागील आठवड्यामध्ये आमच्यासाठी थोडा पेनफुल आणि थोडंसं काळजी करण्याचा असा आठवडा होता, परंतु खरोखर तुमच्या प्रार्थना आणि प्रार्थना देवा ऐकतो माझ्या प्रियांनो, आणि त्याचं ते उत्तर आहे की आम्ही या ठिकाणी आज दोघंही पवित्र मंदिरामधून या रविवारी देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत. विशेष करून मी आज उपकार मानतो की माझ्या मंडळीचे खरोखर प्रीती करणारी, काळजी घेणारी मंडळी देवाने आम्हाला दिली. या मागील 10 दिवसामध्ये प्रत्येक मंडळीच्या कुटुंबाने एक यादी तयार केली आणि त्या प्रकारे ते आमच्या घरामध्ये आमच्यासाठी भोजन व्यवस्था, त्यांच्या घरून ते भोजन तयार करून आणत असतात. माझे दोघं लेकरं, देवाला आभार मानतो की ते आमची उत्तम काळजी घेतात. देवाच्या कृपेने आम्हाला 2 बेडरूम असल्यामुळं मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे एक बेडरूममध्ये आहोत. आमची दोघं लेकरं ॲडजस्ट करत आहेत. हॉल आणि किचनमध्ये ते असतात. आम्ही स्वतःला या दिवसामध्ये 14 दिवस आम्ही क्वारंटाईन आहोत आणि म्हणून ज्या प्रार्थना तुम्ही केलेल्या आहेत, विशेष करून सर्व मंडळीचे लोक, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, माझे जे मेंटर आहेत, फॅमिली मेंटर डॉक्टर सॅम थॉमस आणि शशी थॉमस, त्याचप्रकारे मेंटरीचे सर्व जे लीडर्स आहेत, विशेष करून जे आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत, ब्रदर कर्ट आणि त्यांची मिसेस मिशेल आणि ब्रदर जिम बर्मास्टर आणि सर्व मेंटरीचे जे अधिकारी आहेत, लीडर्स आहेत, त्याचप्रकारे माझे जे कलिग्ज आहेत ADP मधून आणि चर्च प्लांटर्स आहेत, लीडर्स आहेत, सर्व जे माझे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, आई आहे, माझी बहीण मेहुणे, भाचे आणि सर्व जे माझे प्रिय तुम्ही लोक आहात. निश्चित तुम्ही प्रार्थना केली आणि देवाने ती प्रार्थना ऐकली आणि आज या ठिकाणी येऊन आम्ही देवाची उपासना करत आहोत. देवाचे साक्ष, देवाचं गौरव या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी आभार मानतो. तुम्ही पुढे देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. येणाऱ्या 4 फेब्रुवारीला पुन्हा एकदा आम्हाला सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन टेस्ट करायचे आहे आणि ते आमचे 14 दिवस होम क्वारंटाईनचे पूर्ण होतील आणि मग त्यानंतर आम्ही निश्चितच आपला सगळ्यांना भेटू.
आपली भेट घेऊ, आपले भेटून आम्ही आभार मानण्याची आमची इच्छा आहे. चला तर आपण आज पुन्हा एकदा जो विषय आम्ही मागच्या रविवारी पाहिला होता आणि तो विषय होता की ख्रिस्ती जीवन हे एक लांब पल्ल्याची महाशर्यत आहे आणि ह्या महाशर्यतीमध्ये तुम्हाला आणि मला धावायचं आहे. आणि धावत असताना माझ्या प्रिय देवाचं वचन तुम्हाला आणि मला इब्री लोकाचं पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 मध्ये आम्हाला सांगतं की आम्ही आमची धाव, आमची शर्यत आम्ही धावली पाहिजे. आणि धावत असताना आम्ही आमचं लक्ष, जो आमचा विश्वासाचा उत्पादक आहे, त्या प्रभू येशूकडं आम्ही आमचं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये आम्ही धावत असताना या 2021 मध्ये माझ्या प्रियांनो अनेक प्रकारचे अडखळणं, अनेक प्रकारच्या समस्या, कठीण प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतील. परंतु लक्षात ठेवा, या अडखळणावर मात करत तुम्हाला आणि मला जो विश्वास प्रभूने तुम्हाला आणि मला दिला आहे, जो येशू ज्याला तुम्हाला मला अभिवचन दिलेलं आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तो येशू आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून कधीच धावत असताना आपली धाव आपण थांबवू नये. डोंट गिव्ह अप. तर आम्ही देवाचं वचन आम्हाला सांगतं 1 कोरिंथ 9 आणि 24 मध्ये, शर्यतीमध्ये तर सर्वच धावतात पण बक्षीस एकाला मिळतं. आणि म्हणून ते बक्षीस मिळण्यासाठी तुम्हाला आणि मला धावायचं आहे. आणि ते बक्षीस माझ्या प्रियांनो दुसरं तिसरं नाही, पण प्रभू येशू, जो आमचा रिवॉर्ड, जो आमचा प्रतिफळ आहे, त्याला साध्य करण्यासाठी, त्याच्या स्वभावप्रत, त्याच्या जीवनशैली प्रत तुम्हाला आणि मला आपल्या जीवनाची वाटचाल, आपल्या जीवनामधली शर्यत आम्हाला धावायची आहे. आज आम्ही जो त्यालाच लागून जो विषय घेतलेला आहे की पेन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. वेदना किंवा दुःख हे आमच्या जीवनातला एक भाग आहे. माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये असं कुठेच म्हटलेलं नाहीये की तुम्ही प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्यानंतर, तारण झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये प्रश्न येणार नाही, तुमच्या जीवनामध्ये समस्या येणार नाही, तुमच्या जीवनामध्ये वेदना येणार नाहीत, तुमच्या जीवनामध्ये क्लेश आणि छळ होणार नाही, असं कुठंच म्हटलेलं नाहीये. पण पवित्र शास्त्र तुम्हाला मला अभिवचन देतं माझ्या प्रियांनो की या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. या प्रत्येक परिस्थितीमधून जात असताना, मग ती दुःखाची असो, आजाराची असो, वेदनेची असो, विपत्तीची असो, क्लेशाची असो आणि कठीण समस्या, मोह आणि प्रश्न आणि समस्या असो, माझ्याकडे एक लक्षात असू देत की तो प्रभू येशू त्याला अभिवचन दिलेलं आहे की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. तो आम्हाला सहाय्य पुरवण्यासाठी, तो आम्हाला सामर्थ्य पुरवण्यासाठी, तो आम्हाला त्या परीक्षेमधून, माझ्या प्रियांनो, त्या विपत्तीमधून, त्या वेदनेमधून जाण्यासाठी तो त्याची कृपा तुम्हाला आणि मला पुरवत असतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात येतं माझ्या प्रियांनो की प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना ज्यावेळेस तो मत्तई 4 आणि 18 मध्ये म्हणाला, माझ्या मागे चला, आणि पेत्र आणि अंद्रिया यांना तो म्हणाला, माझ्या मागे चला. आणि मग चालण्याची प्रक्रिया आहे, इट्स अ प्रोसेस. आणि चालत असताना तो म्हणतो की जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. लुकाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 26 आणि 27 वचनामध्ये. आणि म्हणून ख्रिस्ता मागे चालणं म्हणजे काय? तर ख्रिस्ता मागे चालणं म्हणजे आपल्या स्वतःचा वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे स्वतःचा नाकार. वधस्तंभ म्हणजे आपल्या स्वतःला ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावर खिळणं असं आहे. माझ्या स्वतःला, नाही का, आय हॅव टू डाय मायसेल्फ, मला माझ्या स्वतःच्या देहामध्ये मरायचं आहे. जसा ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मेला माझ्या प्रियांनो, यासाठी की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं. आता ही वेळ आहे की तुम्ही आणि मी त्याचे शिष्य आहोत. आणि प्रत्येक गुरुची इच्छा असते की त्याच्या शिष्यानं त्याच्या सारखं, त्याच्या प्रमाणे बनावं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी म्हणतो की जो आपला वधस्तंभ घेऊन, आणि केव्हा म्हटलं तर दररोज, लुकाचं शुभवर्तमान 9वा अध्याय
आणि वचन 23 आणि 24 मध्ये असं म्हटलेलं आहे की जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आपला आत्मत्याग करावा आणि मग दररोज स्वतःचा वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. दररोज, फक्त ऑकेजनली नाही, फक्त ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवतात, पश्चाताप करतात तेव्हा नाही, परंतु त्या दिवसापासून तर जोपर्यंत प्रभू तुम्हाला आणि मला बोलवत नाही. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला रोज हा वधस्तंभ घेऊन स्वतःचा नाकार, स्वतःला नम्र करणं, स्वतःच्या जीवनामधलं प्रभुत्व आणि प्रथम स्थान देवाला देणं. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की ज्याला माझ्या मागे अनुसरायचं आहे, ज्याला शिष्य व्हायचं आहे, त्यानं माझ्या मागे चाललं पाहिजे. आणि म्हणून चालत असताना माझ्या प्रियांनो, हा जो रस्ता आहे हा रुंद आहे, हा खडतर आहे. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की पेत्राच्या पुस्तकामध्ये 1 पेत्र 4 आणि 1 आणि 2 मध्ये की ख्रिस्ताने जसं देहानं दुःख सोसलं तसंच तुम्ही आणि मी देखील ख्रिस्ताबरोबर दुःख सोसावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या दिवसामध्ये बऱ्याच वेळा आम्ही नाही का संदेश ऐकतो, सुवार्ता ऐकतो आणि प्रभूकडे या, तो तुम्हाला असं देईल, तर एक एक्सचेंज केला जातो, एखादं प्रॉडक्ट विकावं त्या प्रकारे बोललं जातं. पण माझ्या प्रियांनो, आज ही वेळ आलेली आहे की तुम्ही आणि मी जे देवाचं वचन आम्हाला कळालेलं आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला सांगता आलं पाहिजे की प्रभू येशूच्या मागे येणं म्हणजे आपल्या स्वतःचा त्याग, आपल्या स्वतःच्या जीवनातल्या प्रायोरिटीज बदलणं, आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या जीवावर, आपल्या इच्छेवर आपल्या स्वतःचा अधिकार नाही, तर येशूचा अधिकार आहे हे मान्य करणं आणि त्याला परवानगी देणं, पवित्र आत्म्याच्या अधीन होऊन पवित्र आत्म्याला आपल्या जीवनाचं नियंत्रण करू देणं. माझ्या प्रियांनो, ही ख्रिस्ताच्या मागे चालणं असं आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो गलतीकाराच्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि वचन 20 मध्ये, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर केलेला आहे, यापुढं मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगत आहे. नॉट आय बट ख्राइस्ट लिव्स इन मी. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला देखील पुन्हा एकदा प्रभूच्या वचनाच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनाचं अवलोकन करूया. जो माझा मास्टर आहे, जो माझा गुरु आहे, जो माझा तारणारा आहे, ज्याने मला पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणामध्ये मी चालत आहे का? मी माझा रोजचा वधस्तंभ घेऊन आपल्या स्वतःचा त्याग करून मी त्याच्या मागे जात आहे का? माझ्या जीवनातल्या प्रायोरिटी बदललेल्या आहेत काय? अनेक लोक, देवाचं वचन म्हणतं फिलिप्पी 1 आणि वचन 18 आणि 19 मध्ये की अनेक लोक असे चालतात की जसे ते वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत, निर्लज्जपणा हा त्यांचं भूषण आणि त्यांचं जीवन हे दैहिक आहे. माझ्या प्रियांनो, अनेक गोष्टीमध्ये ते रममान होतात. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज प्रभूच्या वचनामधून आम्ही ख्रिस्ताच्या मागे जाणं, या शर्यतीमध्ये, या धावेमध्ये धावत असताना माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला काही धावण्या अगोदर शर्यतीमध्ये काही नियम आहेत, काही शिस्त आमच्या जीवनासाठी आहे आणि ते आपण आज लावून घेतली पाहिजे. आणि म्हणून फिलिप्पी 3 आणि वचन 10 मध्ये पौल म्हणतो की मी पुन्हा सांगतो की मी त्याला ओळखतो, त्याच्यावरची जी माझी सहभागिता आहे ती सहभागिता दुःखाची देखील आहे, कारण त्याने माझ्यासाठी दुःख सोसलेलं आहे. आणि मला देखील आता त्याच्याबरोबर माझ्या प्रियांनो, त्याच्याबरोबर तुमचं आणि माझं, जोपर्यंत आम्ही वधस्तंभावर आपल्या जुन्या पुरुषाला, जुन्या देहाला, या देहामध्ये आम्ही मरत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये जगत नाही. इफ यू वॉन्ट टू लिव्ह यू हॅव टू डाय युअरसेल्फ. जर तुम्हाला आणि मला जगायचं आहे तर आमच्या देहामध्ये आम्हाला मरलं पाहिजे. आणि जेव्हापर्यंत आम्ही मरत नाही तोपर्यंत आम्ही ख्रिस्तामध्ये जगत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये सहभाग आहे, जोपर्यंत तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये मरणामध्ये बॅप्तिस्मा घेत नाही. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण दररोज आपल्या स्वतःचा वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरणं, त्याला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देणं आणि
देवाचं वचन मत्तय 10:38 मध्ये असं म्हणतं की जो वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. आणि म्हणून या दिवसामध्ये माझ्या प्रियांनो, वधस्तंभ हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे एक तारणाचं असं भूषण आहे की वधस्तंभाशिवाय तारण नाहीये. जोपर्यंत तुम्ही आणि मी मान्य करत नाही माझ्या प्रियांनो, तोपर्यंत वधस्तंभावर आम्ही जोपर्यंत विश्वास ठेवत नाही, वधस्तंभ हा प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्या पापासाठी असलेलं प्रायश्चित्ताचं ते दर्शक आहे. ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी माझ्या प्रियांनो एक भूषण आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी या भूतलावर जगत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना, तुम्हाला आणि मला या महाशर्यतीमध्ये धावत असताना आपल्या स्वतःचा वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे. आज देवाच्या वचनामधून आम्ही पाहणार आहोत की आम्ही ह्या ख्रिस्ती जीवनाच्या शर्यतीमध्ये असताना माझ्या प्रियांनो, अनेकदा तुमच्या जीवनामध्ये दुःख, अनेकदा तुमच्या जीवनामध्ये आपत्ती, अनेकदा तुमच्या जीवनामध्ये वेदना आणि सर्व प्रकारची कठीण परिस्थिती येऊ शकते आणि छळ होऊ शकतो, समस्या येऊ शकतात, अडचणी आणि संकट ह्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती असू शकतात. आणि म्हणून ह्या अशा परिस्थितीमधून जात असताना आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला या ठिकाणी काही गोष्टीमध्ये मार्गदर्शन करू इच्छितो. आज तुम्ही माझ्यावर काढू शकता 2 कोरिंथ 11 अध्याय आणि वचन 21 पासून तर 28 वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत की वेदना, छळ, अडचणी आणि सर्व प्रकारचे कठीण प्रसंग यामधून देवाच्या सेवकांना जावं लागलं. आणि नव्या करारामधून आपण एका सेवकाचं जीवन आज थोड्या वेळामध्ये पाहणार आहोत. कोरिंथीकरास 2 पत्र 11 अध्याय आणि वचन 21 पासून तर 28 वचनापर्यंत. आणि या ठिकाणी पाऊल त्याच्या जीवनामध्ये त्यांनी सोसलेले सर्व संकट आणि अडचणी याची तो यादी देतो. आणि तो म्हणतो की वचन 23 मध्ये, ते म्हणजे इतर जे प्रेषित आहे त्याबद्दल तो म्हणतो, ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मी आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगासारखे बोलतो. श्रम करण्यामध्ये, बघा त्याची यादी दिली, श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळं व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळं मी अधिक आहे. 5 वेळा मी यहूद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरील संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडा वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टी केलीस माझ्या मनावरची ओझे म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता ही आहे. एखादा दुर्बल असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळला गेला तर मला संताप येत नाही काय? माझ्या प्रेम, या ठिकाणी आपण पाहतो की पाऊल त्याच्या सेवा कार्यामध्ये, जे त्यांनी जीवनामध्ये या सेवा कार्याच्या प्रसंगामध्ये जी संकट, ज्या अडचणी त्याच्या जीवनामध्ये आल्यात, त्याने त्याच्या जीवनामध्ये आलेली जी कसोटी आहे ती कसोटी त्याने पूर्ण केलेली आहे. अनेक वेळा आपण देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये पाहतो प्रियांनो. पण आज पावलाच्या जीवनातून आपण काही गोष्टी शिकूया. पावलाने या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट केलेली नाहीये, आपला देखावा केलेला नाहीये, पण तो ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताची सेवा, सुवार्थ कार्यासाठी सेवा करत असताना त्याला सुवार्थेमुळे किती छळ त्याचा होत आहे. त्याच्या जीवनामध्ये वेदना आहेत, त्याच्या जीवनामध्ये आपत्ती आहे, त्याच्या जीवनामध्ये क्लेश आणि छळ आणि सर्व प्रकारच्या समस्या आणि अडचणी आहेत. आणि तरी देखील पाऊल या ठिकाणी आपण पाहतो की तो ख्रिस्तासाठी सर्व काही, शुभवर्तमानासाठी सर्व काही, हे सर्व दुःख, हे सफरिंग तो या परिस्थितीमध्ये सेवा करत असताना तो सहन करत आहे. आणि सहन करत असताना
त्याला आपल्या मंडळीबद्दल, ज्या लोकांना त्यानं शुभवर्तमान सांगितलं, ज्या लोकांना त्यांनी नाही का ख्रिस्ताच्या नाही का मागे आणि शिष्य या प्रक्रियेमध्ये चालवलं, ज्यांना त्यांनी अधिकारी आणि पुढारी म्हणून नेमलं, त्या लोकांची चिंता त्याला होती. त्यांनी मागे पडू नये, खोटं शिक्षण त्यांना देऊन कोणी बहकू नये म्हणून रोज तो त्यांच्यासाठी प्रार्थना करत असे. माझ्या प्रियानो, मनावर दडपण होतं, ओझ होतं, आणि अशा ओझानं, अशा कळवळानं तो या ठिकाणी आपला कळवळा प्रगट करत आहे. त्याच्या जीवनामध्ये छळ, क्लेश आणि संकट, आणि केवळ एकच कारण होतं, आणि ते म्हणजे ख्रिस्ताच्या सुवार्थेकरता. माझ्या प्रियानो, ख्रिस्ताच्या खऱ्या सेवकाची लक्षणं काय आहे तर माझ्या प्रियानो, त्या ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये जे सेवक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ही लक्षणं आहेत. आणि म्हणून कितीतरी पावलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, सेवा करत असताना त्याला फक्त शारीरिकच त्रास झाला असा नाही, पण एक आंतरिक, एक मानसिक, एक आत्मिक त्रास आणि वेदना त्याला झालेला आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की मला या सर्व गोष्टीमध्ये बऱ्याच वेळा मनस्ताप झालेला आहे, बऱ्याच वेळा मला चिंता येऊन मी उपास आणि 3 महिने उपास आणि प्रार्थना या पावलानं केलेली आहे. या संबंधानं आपण या वचनामध्ये आपण वाचलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, पाऊल फिलिप्पीकराच्या लोकांना लिहिताना म्हणतो, फिलिप्पी 1 आणि 29 आणि 30 या वचनामध्ये तो म्हणतो की, फिलिप्पीकराचं पत्र 1 अध्याय आणि वचन 29 आणि 30 मध्ये, त्याच्यावर विश्वास ठेवावा इतके केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले व आता मी जे काही करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता तेच तुम्ही करीत आहात. आणि म्हणून फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, आमचं स्वतःचं तारण करून घेणं या ठिकाणीच तुम्ही थांबू नये असं फिलिप्पीकराच्या मंडळीला पाऊल लिहित आहे. आणि तो स्वतः त्यावेळेस बंदीगृहामध्ये आहे, तो स्वतः त्याचे हात आणि पाय जोखडामध्ये अडकलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो फिलिप्पीकराच्या लोकांना म्हणतो की फक्त आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकंच आम्हाला नाही, पण त्याच्याबरोबर विश्वास ठेवल्यानंतर देखील तुम्हाला आणि मला त्याच्या दुःखामध्ये, ख्रिस्तासाठी दुःख सोसण्यासाठी, छळ सहन करण्यासाठी त्यानं तुम्हाला आणि मला कृपा पुरवलेली आहे. आणि पाऊल स्वतःच्या जीवनामधून त्याच्या मंडळीच्या, फिलिप्पीकराच्या मंडळीला तो सांगत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, दुःख, वेदना, विपत्ती, संकट, अडचणी, क्लेश, परीक्षा याद्वारे सैतानाची एक इच्छा असते की प्रत्येक विश्वासणाऱ्यानं आपला विश्वास टाकून द्यावा. प्रत्येक विश्वासणारं देवाच्या मागे जे जाणं आहे, ख्रिस्ताच्या मागे जे चालणं आहे त्यापासून त्यानं परावृत्त व्हावं, ही सैतानाची कार्यप्रणाली आणि स्ट्रॅटजी आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी माझ्या प्रियानो, या अशा परिस्थितीमधून जात असताना जरी आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले, समस्या, वेदना, आपत्ती आले, तरी देखील लक्षात ठेवा, डोंट गिव्ह अप. स्तोत्र संहितेमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की रात्री विलापानं माझ्या घरात बिराड केलं, पण सकाळ होतात हर्षध्वनी खाणी आला. आणि म्हणून प्रभू येशू तुम्हाला आणि मला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये जे संकट येतील, जे छळ होतील, जे तुमच्या जीवनावर अडचण येतील, त्या सर्व परिस्थितीमध्ये तो तुम्हाला आणि मला कृपा पुरवण्यासाठी, सामर्थ्य पुरवण्यासाठी, त्यातून बाहेर येण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो माझ्या प्रियानो. आणि म्हणून पेन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. सर्व प्रकारच्या वेदना आणि दुःख हे आमच्या जीवनातला एक भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य म्हणून, ख्रिस्ताचे लेकर म्हणून या भूतलावर तुम्ही शर्यत करत आहात, धावत आहात, लक्षात ठेवा अशा प्रकारचे खड्डे आणि सर्व प्रकारचे अडखळणं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणार आहे. आणि प्रभू येशूनं त्याचं भविष्य त्याबद्दल केलेलं आहे. दुसरा माझा मुद्दा आहे की गॉड हॅज अ क्लिअर पर्पज फॉर आवर पेन. देवाचा एक विशिष्ट उद्देश प्रत्येक त्या प्रसंगामध्ये, मग ती कोणत्याही प्रकारच्या त्या वेदना असू देत, कोणत्या प्रकारचे दुःख, क्लेश, विपत्ती, छळ, समस्या असू देत,
अडचणी आणि संकट असू देत, माझ्या प्रियांनो, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये देवाची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक असा उद्देश आहे. आणि म्हणून पावलाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो, दुसरे करसपत्र याचा 12वा अध्याय, आणि त्या ठिकाणी पावलाच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा, त्याच्या जीवनामध्ये जे वेदना त्याला होत आहे त्याबद्दलचा एक उद्देश त्या ठिकाणी आपण वाचतो. आणि तुम्ही माझ्यावर काढू शकतात. करिंथकर दुसरं पत्र 12वा अध्याय आणि 7 पासून तर 10 वचनामध्ये, आणि पाऊल या ठिकाणी सांगत आहे की प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळं मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा काटा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी पाऊल त्याच्या जीवनामध्ये जो काटा आहे, हा काटा पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे अभ्यासक म्हणतात की एखाद्या वेळेस त्याच्या डोळ्याचं कुठंतरी तिळपण असू शकतं, अंधत्व असू शकतं, किंवा कुठंतरी शरीरातला एखादा भाग आहे जिथे अपंगत्व त्याला असू शकतं. पण काही असू देत माझ्या प्रियांनो, या गोष्टीसाठी परमेश्वराकडे, प्रभूकडे त्याने प्रार्थना केलेली आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा त्याने प्रार्थना केली की हा काटा माझ्या जीवनामधून, हा क्लेश, या वेदना माझ्या जीवनामधून, ही आपत्ती माझ्या जीवनामधून निघून जाऊ दे, अशी एकदा नाही तर 3 वेळा त्याने प्रार्थना केली. आणि देवाचं उत्तर त्याला मिळालेलं आहे. देवाचं उत्तर त्याला हे मिळालं माझ्या प्रियांनो की तुला माझी कृपा पुरे आहे. म्हणजे हा काटा तसाच राहणार आहे, पण ह्या काट्यामध्ये तुला मी सामर्थ्य देणार आहे, तुला मी माझी कृपा पुरवत आहे. जर यामुळे तू शरीरामध्ये अशक्त झालेला आहे, मनामध्ये अशक्त झालेला आहे, आत्म्यामध्ये अशक्त झाला आहे, पण माझी कृपा तुझ्या अशक्तपणामध्ये मी तुला देणार आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, पावलाकडं जे स्वर्गीय प्रगटीकरण त्याला प्राप्त झालं होतं, त्याच्या अगोदर जे कोणालाच नव्हतं झालेलं नव्या करारामध्ये, ते प्रगटीकरण त्याला प्राप्त झाल्यामुळं तो गर्वानं फुगू नये आणि म्हणून त्यानं नम्र असावं म्हणून परमेश्वरानं, प्रभू येशूनं तो काटा त्याच्या शरीरामध्ये ठेवलेला होता. त्यानं जरी प्रार्थना केली, परंतु माझ्या प्रियांनो ती प्रार्थना ऐकलेली नाहीये. परंतु प्रभू त्याला म्हणतो, माझी कृपा तुला पुरे आहे. आणि आपण पाहतो की देवाची कृपा त्याच्यावर पुरे आहे. दुसरे करीन 12 आणि वचन 2 मध्ये त्याचं ते प्रगटीकरण लिहिलेलं आहे. ख्रिस्ताच्या पायी असलेला एक मनुष्य मला माहिती आहे, त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, ते देवाला ठाऊक आहे. परंतु माझ्या प्रियांनो, ही जी व्यक्ती आहे स्वतःबद्दल तू म्हणत आहे, आणि म्हणून ह्या गर्वामध्ये त्यांनी फुगून जाऊ नये. मी स्वर्ग पाहून आलो, मी स्वर्गीय गोष्टीचं प्रगटीकरण मला झालेलं आहे, हे गर्व त्याच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून परमेश्वरानं त्याच्या जीवनामध्ये एक उद्देश ठेवला होता, तो काटा ठेवण्याचा, त्याला नम्र करावं. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला येऊ देतो. माझ्या प्रियांनो, अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येऊ देतो यासाठी की आम्ही नम्र असावं. परंतु या परिस्थितीमधून माझ्या प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू त्या परिस्थितीमधून तुम्हाला जात असताना त्याची इच्छा आहे की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही उत्तम आणि अधिक विश्वासू बनावं. यू मे बी अ स्ट्रॉंगर अँड बेटर थ्रू द पेन. त्या परिस्थितीमधून, त्या वेदनेमधून तुम्ही आणि मी एक उत्तम, देवाला आवडलेलं आमच्या विश्वासामध्ये आणि एक आत्मिक
नाही का नम्रता आमच्यामध्ये असावी. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, एक वाक्य मी वाचलं होतं, डोंट गो थ्रू पेन बट ग्रो थ्रू फ्रेंड. फक्त त्या दुःखामधून जाऊ नका किंवा त्या वेदनेमधून जाऊ नका, पण त्या वेदनेमधून तुम्ही आपल्या स्वतःला नाही का भक्कम करा. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतो की मी माझ्या अशक्तपणाची, जी माझा अशक्तपण आहे त्याची मी प्राउडी मिळवतो, कारण माझ्या अशक्तपणामध्येच देवाची शक्ती माझ्या जीवनामध्ये कार्य करते. आणि म्हणजे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, जर तुम्ही एक ख्रिस्ती जीवन जगत असताना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर अशा प्रकारच्या आमच्या जीवनामध्ये जर देवाला काही पर्पज असेल, बऱ्याच वेळा आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा आहे की आमच्या विश्वासाची पारख व्हावी, आमच्या आत्मिक जीवनाला शिस्त प्राप्त व्हावी. बऱ्याचदा देवाची इच्छा असते की आम्ही बऱ्याच ठिकाणी गर्व आणि गर्विष्ठ होतो. देवाची इच्छा असते आम्ही नम्र व्हावं. देवाची इच्छा असते की आम्ही बऱ्याचदा आमच्या स्वतःच्या हिमतीवर, आमच्या स्वतःच्या टॅलेंट्सवर, पैशावर, आमच्या लोकांवर, आमच्याकडे जे स्किल आणि टॅलेंट आणि पैसा आहे त्यावर आम्ही अवलंबून राहतो. पण देवाची इच्छा असते की माझ्या लेकरानं, माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं माझ्यावर अवलंबून राहावं. माझ्या प्रियांनो, देवाची इच्छा असते, बऱ्याचदा आम्ही जगाच्या आणि जगाच्या गोष्टीच्या मागे धावतो, पण देवाची इच्छा असते की माझ्या मुलानं आणि माझ्या मुलीनं माझ्या बरोबर अधिक वेळ घालवावा. आणि माझ्या प्रियांनो, या सर्व क्लेश, आपत्ती, वेदना, छळ आणि समस्या आणि प्रश्न आणि संकटे यामधून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडतात, माझ्या प्रियांनो, तुमचं आणि माझं चारित्र्य देवबाप घडवत असतो. जे चारित्र्य, जो स्वभाव ख्रिस्ताचा आहे, त्या ख्रिस्ताच्या स्वभावाप्रत तुम्हाला आणि मला या परिस्थितीमधून तो घेऊन जात असतो. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या स्वभावाप्रत, ख्रिस्ताच्या चारित्र्याप्रत तुमची आणि माझी वाढ व्हावी. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही याच्यातून पार जातात, एक गोष्ट निश्चित आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रतिफळ आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रिवॉर्ड आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आज देवाचा सेवक, देवाचा दास, अनुभवातून मला तुम्हाला सांगू द्या, देवाचा वचनाचा अभ्यास केल्यानंतर मला तुम्हाला सांगू द्या की आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही जीव आहे, जोपर्यंत तुम्ही या भूतलावर आहात, जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताच्या नावामध्ये जगत आहात, तोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये हा एक भाग आहे. जसा आनंद आहे, जसा विजय आहे, तसा हा देखील आमच्या जीवनाचा एक भाग आहे. वेदना, दुःख, क्लेश, आपत्ती, संकट, छळ, अडचणी यामध्ये तुम्हाला आणि मला धावायचं आहे. पण धावत असताना पुन्हा एकदा मी सांगेन की आपण आपलं लक्ष त्या प्रभू येशूकडे ठेवूया. मागच्या रविवारी सह्याद्री हॉस्पिटलच्या कोविड सेंटर मधून मी संदेश दिला होता आणि माझ्या जीवनातला सगळ्यात जास्त लोकांनी नाही का ज्याच्यावर कॉमेंट्स केलेत, व्ह्यूज केलेत, तोच तो संदेश होता. आणि त्याच्यामध्ये मी ते वाक्य वापरलं होतं की माझ्या प्रियांनो, अशा संकटांना घाबरू नका, अशा वेदना आणि कठीण प्रसंगांना घाबरू नका. आपलं लक्ष तुम्ही येशूकडे ठेवा. कारण पेत्राच्या जीवनामधून ते उदाहरण मी दिलं होतं की पेत्र ज्यावेळेस येशूकडे जायला निघाला, सर्व तो खवळलेला समुद्र आणि लाट आणि वारा त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो बुडायला लागला. आणि ज्यावेळेस तो बुडायला लागला, तो म्हटला, प्रभूजी मी बुडाला, मला वाचवा. आणि प्रभू येशू पुढे आला आणि त्याला हात देऊन त्याने वाचवलं, त्याला उभं केलं, पाण्यावर उभं केलं. माझ्या प्रियांनो, तोच प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला सांगत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, माझी कृपा ज्यावेळेस तू अशक्त आहे, ज्यावेळेस त्या परिस्थितीमधून जात आहे, त्यावेळेस माझी कृपा तुला पुरे आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो, मी अशक्तपणाची प्रौढी मिळवतो, कारण माझ्या अशक्तपणामध्येच तो मला त्याचं शक्ती, तो मला त्याचं सामर्थ्य, तो मला त्याची अधिक कृपा माझ्यावर प्राप्त होते. आणि म्हणून अशा प्रसंगामधून जर तुम्ही जात असाल तर एक लक्षात मला सांगू द्या, एक आज तुम्हाला आव्हान करू द्या, एक उत्तेजन, एक बांधणी करू द्या की डोंट गिव्ह अप. आपला विश्वास
आपल्या देवावरचा भरोसा आणि भिस्त तुम्ही टाकू नका. कारण सैतानाला तेच पाहिजे आहे की तुम्ही देवापासून, त्या रेसमधून, त्या शर्यतीमधून तुम्ही गिव्ह अप करावं. पण आम्ही आपला जो विश्वासाचा उत्पादक आहे त्या ख्रिस्ताकडे पाहून आपण आपली शर्यत पूर्ण करूया. पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत की आपल्या ह्या वेदनेमध्ये, आपल्या ह्या प्रसंगामध्ये देवाचं नियंत्रण असतं. गॉड इज इन कंट्रोल इन ऑल आवर पेन अँड आवर ट्रायल्स अँड ट्रॅजेडीज. ख्रिस्ताचं, देवाचं नियंत्रण आमच्या ह्या सर्व अशा जे आपण म्हणतो की सर्व प्रकारचं दुःख, वेदना, क्लेश, आपत्ती, छळ, समस्या, प्रश्न, अडचणी या प्रसंगामध्ये देवाचं नियंत्रण असतं. आणि पुढच्या रविवारी सकाळी 11 वाजता आपण त्याच्यातून योबाच्या जीवनातून अभ्यास करणार आहोत आणि कशा रीतीने परमेश्वराचं नियंत्रण त्याच्या जीवनामध्ये आलेल्या आपत्तीमध्ये असताना, क्लेश आणि समस्येमधून जात असताना देवाचं नियंत्रण त्यावर कसं होतं आणि त्यातून आम्ही बरंच आमच्या जीवनामध्ये आपण शिकणार आहोत. देव करो या वचनाच्या द्वारे माझ्या प्रियांनो प्रभू तुमची भेट घेऊ. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला उत्तेजन देऊ, तुमची बांधणी करो. आणि लक्षात ठेवा, तो आमचा स्वर्गीय बाप आहे. बऱ्याच वेळा तो आम्हाला नम्र करण्यासाठी, आमच्या जीवनाला आत्मिक शिस्त लावण्यासाठी तो अशा प्रकारे या परिस्थितीतून आम्हाला जाऊ देतो. कारण त्याची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये. जो बाप आपल्या लेकरावर ममता करतो तो त्याला शासन देखील करतो, यासाठी की त्याला शिस्त प्राप्त व्हावी. आणि प्रत्येक शिस्त ही सुरुवातीला कठीण वाटते, पण त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट शेवटी एक उत्तम असं नीतिमत्वाचं फळ असं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जर प्रभूपासून तुम्हाला आणि मला या परिस्थितीमधून जाण्यासाठी तुम्ही आहात तर लक्षात ठेवा, प्रभूचा हात तुमच्यावर आहे. आणि म्हणून तर दावीद म्हणाला होता ना, मृत्यूछाईच्या दरीतून मी जात असलो तरी कसले अरिष्ट आज मिळणार नाही. याचा अर्थ त्याला माहिती होतं की जरी मी राजा आहे, जरी मी नाही का बलाढ्य आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये प्रसंग येणार आहे. मृत्यूसारख्या दरीमधून मला प्रवास करावा लागणार आहे. पण त्याचा विश्वास होता की त्याची आकडी आणि त्याची काठी मला धीर देतात. तो माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढवतो. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ज्या देवानं दाविदाला हे प्रगटीकरण दिलं, हा विश्वास दिला, ज्या देवानं शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानियल यांना नाही का त्या कठीण प्रसंगामधून, या तिघा इब्रांना त्यानं नाही का त्या धगधगत्या अग्नीमधून बाहेर काढलं आणि दानियलला त्या सिंहाच्या गुहेतून जिवंत बाहेर काढलं, तोच देव आज तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे, ज्याचं नाव इमॅन्युएल आहे, जो तो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून सदैव एक लक्षात असू देत, आपल्या हृदयामध्ये, आपल्या ब्रेनमध्ये आपली गोष्ट टाकून घ्या, काही परिस्थिती येऊ देत, परमेश्वर माझ्याबरोबर आहे आणि या परिस्थितीमधून देव आपल्याला बाहेर काढणार आहे, तुम्हाला सामर्थ्य पुरवणार आहे, तुम्हाला कृपा पुरवणार आहे. आणि देवाच्या आत्म्याच्या द्वारे मी सर्व गोष्टीवर विजय प्राप्त करणार आहे. कारण तो महाविजयी आहे, तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, तो तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आहे. त्यानं अभिवचन दिलेलं आहे, तो त्याचं अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. देवापुऱ्या वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्या आणि माझी भेट घेऊ. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझा आभार मानतो. आज तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे माझ्या देवा. आमच्या वेदनेत, आमच्या दुःखामध्ये प्रभू हा आमच्या जीवनाचा एक भाग आहे, परंतु तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या अशक्तपणामध्ये मी आपली शक्ती देतो, तुझ्या निर्बलतेमध्ये मी माझं बल देतो. आणि देव बाप्पा, हे अभिवचन आम्ही आज स्वीकारतो. आणि आज हे वचन जे जे ऐकत आहेत त्या प्रत्येक भावा बहिणीसाठी, त्या परिवारासाठी प्रभू मी प्रार्थना करतो, या वचनाच्या द्वारे प्रभू त्यांचा विश्वास तुझ्यावरचा अधिक वाढू दे माझ्या देवा. त्यांच्या जीवनाला आत्मिक शिस्त आणि माझ्या देवा ह्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये बाप्पा तुझं चारित्र्य तू निर्माण होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो प्रभू. या परिस्थितीमधून जात असताना प्रभू गिव्ह अप करण्याची वेळ येते माझ्या देवा.
आमच्या विश्वासाची बाप्पा पारख होती, त्यावेळेस बाप्पा आम्हाला तुझी कृपा पुरो परमेश्वरा. त्या बापाप्रमाणे आम्ही म्हणतो की आमचा विश्वास तू वाढव. आमची भिस्त केवळ तुझ्यावर असू दे, आमचं लक्ष केवळ तुझ्यावर असू दे माझ्या देवा. आभार मानतो, धन्यवाद देतो. आमच्या जीवनामध्ये ज्याही गोष्टी घडत असतात त्या आमच्या जीवनाला, भावी जीवनासाठी त्या कल्याणकारक आणि आशीर्वादाच्या आहेत. आम्ही रोम 8:28 या वचनाप्रमाणे आम्ही विश्वास ठेवतो आणि आमच्या जीवनासाठी, परिवारासाठी, मंडळीसाठी आम्ही ते कबूल करतो माझ्या देवा. आभार मानतो, धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आज तुझ्या लेकरांची आज तू गरज भागवलीस. आभार मानतो प्रभू. संपूर्ण आठवडा प्रभू आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. आमच्या भोवती तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण मागत आहोत. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तो प्रत्येकाला तू दे माझ्या देवा. प्रत्येक घरात तुझी शांती, आरोग्य, आनंद, प्रत्येक घरात तुझ्या वचनाची भाकर, उपासनेची आणि प्रार्थनेची वेदी बांधली जाऊ दे. आणि प्रत्येकाच्या जीवनातून प्रभू तुझ्या नावाचा गौरव, तुझी इच्छा आणि तुझं राज्य याला प्रथम स्थान असू दे. आभार मानत, धन्यवाद देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा एकदा प्रेज द लॉर्ड. शालोम. जय येशू. थँक्यू.